तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत पेपरवर ड्रेसची कटिंग. 28 साईज पासून आपण सुरुवात करू. 2-2 इंचाने आपली साईज वाढन आणि त्यानुसार आपण ड्रेस किंवा टॉप कसा शिवायचा याची कटिंग आपण पूर्ण करू. तर सगळ्यात अगोदर 28 साईज मध्ये आपण शोल्डर किती घेतले पाहिजे याच्यापासून चालू होते. आणि पहिली गोष्ट, आपल्याला जर पाठीमागचा डीप नेक जर घ्यायचा असेल तर शोल्डर बदल होतो. जर आपल्याला कॉलरचा घ्यायचा असेल तर शोल्डरमध्ये बदल होतो. तर सगळ्यात अगोदर आपण याची पूर्ण कटिंग बघू. आता मी अंगावर माप घेतलं कस्टमरचं, त्यानुसार आपण पेपर कटिंग बघूयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची. आता उंचीसाठी मी एक मार्किंग करून घेतली. जसं काय आपण कपडा जरी असला ते एकसारखा करून घेतोय आणि पेपर पण आपण एकसारखा करून घेतलाय. उंची तुमची किती पण असू द्या, काही हरकत नाही. आपली उंची आली किती, 33 इंच. समजा तुमची उंची किती 31 इंच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही 2 इंच ॲड करा, कारण आपल्याला अर्धा इंच शोल्डर मुडपण्यात जातं. आणि टॉपची कटिंग जर बोललं तर खालच्या साईडला आपण 1-1.5 इंच आपण मुडपत असतो. तर त्यानुसार मग मी याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन जास्त घेतली. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ठेवू शकता. आता आपण येऊया शोल्डर कट. तर शोल्डर आहे कस्टमरचं 13 इंच. 13च्या निम्म आपल्याला करायचंय. मग निम्म घेताना आपण कशा पद्धतीने करायचंय, 13 इंचाचं निम्म आपल्याला घ्यायचंय. पूर्ण शोल्डर असल्याच्या नंतर आपण निम्म करणार. 1 पॉइंट दिला शोल्डरवर, 1 पॉइंट दिला. आता त्याच्यामध्ये जर तुम्हाला कॉलरचा जर टॉप जर शिवायचा आहे तर तुम्ही आहे ते शोल्डर ठेवायचे. पण तुम्हाला याच्यामध्ये डीप नेक घ्यायचा आहे, तर मग डीप नेकला तुम्ही किती घेणार ही गोष्ट लक्षात घ्या. 5.25 इंच. जर तुम्हाला डीप नेक घ्यायचा आहे तर 5.25 घ्या, आणि जर तुम्हाला कॉलर घ्यायचा आहे तर 6.5 घ्या. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर आली आपली कंबर उंची. आता कंबर उंची आहे कस्टमरची 11 इंचावर. 11 इंचावर आपण एक मार्किंग केली. 28 साईजला 11 इंचावर मी एक मार्किंग केली. त्याच्यानंतर आपली कट उंची आली. कट उंची 19 इंचावर, जे जिथं आपण कमरेला कट घेतो, कट उंची. आता मी याच्यामध्ये तुम्हाला सांगते, ज्या वेळेस आपण आता आपलं हे माप आलं 5.25, तर आपण इथं पण एक पॉईंट 5.25 वरच देणार, का जे करून आपल्याला ही 5.25ची लाईन एकदम परफेक्ट येऊन जाईल. 5.25 आलं आपलं ह्या पॉईंटवर, तर मग मी याला जोडून घेते. बघू शकतात. त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भाग काढायचा आहे. छाती किती आहे 28. तुम्ही जर टॉपची कटिंग करताय मग 28 मध्ये किती मिक्स केलं पाहिजे, तर तुम्हाला मी सांगते. 28 मध्ये 3 इंच मिक्स करा. 28, 29, 31. 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. मग 31चा चौथा भाग आपण कसं काढणार, टेपच्याच मदतीने करायचं आहे, म्हणजे आपल्याला पटकन येऊन जातं. चौथा भाग किती आला, जवळजवळ 7.25 इंच. 7.25 वर आपण एक पॉईंट दिला, बरोबर. आणि ही लाईन आपण आखून घ्यायची. 7.25 वर लाईन आपण आखून घेतली. हा इथे एक पॉईंट देते. आता त्याच्यानंतर कंबर घेर किती घ्यायचं आहे आपल्याला. आता हे माप किती आलंय मी तुम्हाला चेस्टनुसार अंदाजे सांगते. समजा तुम्ही जर बॉडीवर माप घेतलं तर एकदम परफेक्ट येणार. आता चेस्टनुसार मी तुम्हाला माप सांगितले. आता हे किती आलं, जवळजवळ 8 इंच. तर आपण इथं कमरेचा 7 इंच घेऊ. तर तुम्हाला अगोदर बॉडीवर माप घ्यायचंय, कमरेचा घेर, बरोबर. समजा आता हे किती आलं, हे आलं जवळजवळ 7 इंच. आता कमरेचा पण आपल्याला चौथा भाग करायचा आहे, त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करायचं आहे. नंतर मग हा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 28 इंच ते 29, 30, म्हणजे इथं पण आपल्याला 30 इंचाचा. आता मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगते. ह्याच मापावर आपण कसं घ्यायचंय. कंबर आहे 24, बरोबर. 24 मध्ये 2 इंच मिक्स जर केलं तर 26. मग 26चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 26चा चौथा भाग पाहू शकतात, 6.5 इंच. 6.5 वर आपण एक मार्किंग केली. आता ही मार्किंग जरा वेळ तुम्ही लक्षातून काढून टाका. 6.5 इंच तुम्हाला मी एक उदाहरण देते. त्याच्यानंतर आपल्याला सीट घेर, जो काही सीट घेर येईल
तो आपण घेऊ शकतात. सीट घेर आलाय जवळजवळ 32 इंच. तर 32मध्ये 32चा पण आपल्याला चौथा भाग काढायचा, तर 8 इंच आले. मग त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच ॲड करू शकता. त्याचं माप नाही काढलं तरी पण चालते. आता आपण शिलाई मार्जिंग याच्यामध्ये कशातच दिली नाही. आपल्याला अजून जी शिलाई मार्जिंग असते ते आपल्याला द्यायची. तर मी ही लाईन याला आखून घेणार आणि ही लाईन याला आखून घेणार. आता मेन पॉईंट लक्षात घ्या का ज्या वेळेस आपण कट बनवतो आणि ते उलटे पडतात किंवा पीळ पडतात, त्याचं कारण काय तर का मापात जर कमी जास्त झालं तर त्यावेळेस पीळ पडतो. आता हे माप किती आलं, जवळजवळ 8.25 इंच. हेच माप आपल्याला 8.25 वर इथं एक मार्किंग करायची. मध्ये आपण एक 8.25 वर एक मार्किंग करू आणि ते दोन्ही मार्किंग त्याला आपल्याला जोडून घ्यायच्यात. आता त्याच्यानंतर आपण शिलाई मार्जिंगसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. 1 इंच ठेवा, 1.5 इंच ठेवा, 2 इंच ठेवा. तुम्हाला जेवढे म्हणजे कपड्यावर असतं का आपल्याला किती कपड्यामध्ये ड्रेस हा तयार करून द्यायचा आहे. मग मी 1 इंचाची शिलाई मार्जिंग ठेवली आणि अशा पद्धतीने आपण या टॉपची कटिंग केली. तर आपण प्रत्येक साईजनुसार टॉपची कटिंग करणार. 28 साईजचा हा टॉप आहे. आता आपल्याला कंपल्सरी काय करायचं आहे, अर्धा इंचापेक्षा थोडंसं परत आपण मोंड्याकडे येऊ. अर्धा इंचापेक्षा थोडंसं आतमध्ये आले. त्याच्यानंतर आपल्याला मधल्या साईडने एक लाईन आखून घ्यायची. आता 1 इंचावर आपण याला 1 पॉईंट दिला बरोबर, आणि दोन्ही याचा अंतर 1.5 इंच राहील एवढा आपल्याला 1 पॉईंट द्यायचा. आता हे माप आपण किती घेतलं, 3.5 इंच. तेच माप आपण वरती 3.5 इंचावर घ्यायचं आहे आणि मग आपल्याला आकार द्यायला एकदम सोपं जाते. मग ही वळणपट्टी आपली कशी बसते किंवा कशी ॲडजस्ट करायची आपल्याला ते आपल्या याच्यानुसार असणार. पाहू शकतात. थोडंसं नॉर्मल आपण एक लाईन एवढं आपण खाली यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याला आपण जोडून घेतले या पॉईंटला. ही गोष्ट लक्षात घ्या. नॉर्मल फक्त आपण खाली आलोय. त्याच्यानंतर आपण येऊया गळ्याकडं. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच. 2.25 घ्या, 2 घ्या, मी 2 इंच घेतलाय. त्याच्यानंतर पाठीमागचा गळा तुम्हाला किती घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आपण हा गळा घेतलाय 6 इंचाचा. तुम्ही फ्रंट गळ्यामध्ये कमी जास्त करू शकतात. असं काही नाही, जो मी घेतलाय तोच तुम्ही घ्यायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. आपण स्टेप बाय स्टेप हर एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. तर 28 साईजपासून आपण सुरुवात केली. एकदम सिम्पल नेक मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते का जे फ्रंटला छान वाटते. अशा पद्धतीने हा गळा झाला. तर तुम्हाला याची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. 28 साईजमध्ये हा टॉपची कटिंग झाली. याच्यामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.